ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की इकडे श्वेता म्हणून जी मुलगी आहे ती मुलगी मात्र आता या सगळ्यामध्ये प्रियाच्या तालावरती नाचती आहे. पण ही श्वेता कोण आहे? याच्या आत्तापर्यंत आपण या श्वेताला कधीच कुठे पाहिलेलं नाहीये. पण पण आता या श्वेताला ओळखण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल निभावणार आहे तो म्हणजे चैतन्य. हो प्रेक्षकांनो, तर आता चैतन्याने कशा पद्धतीने श्वेताला ओळखलंय, चैतन्य आणि श्वेताची भेट कशी काय झाली होती किंवा या सगळ्यामध्ये चैतन्य श्वेताला कसा ओळखतो हा प्रश्न आपल्याला पडला असला तरी सुद्धा मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आलाय आणि आता चैतन्य या सगळ्यामध्ये मात्र आता श्वेता कोण आहे हा महाभयंकर खुलासा करणार आहे. हो प्रेक्षकांनो, या श्वेताची खरी ओळख फक्त चैतन्य कसा काय ओळखू शकलाय इतकंच नाहीये, तर आता या सगळ्यामध्ये नाटक करणाऱ्या प्रियाला सुद्धा आता सायली आणि अर्जुन यांनी पुन्हा एकदा जेलमध्ये कसं पाठवलंय ते सगळं श्वेतामुळे घडलंय. बरं ही श्वेता कोण आहे? ही श्वेता दुसरी तिसरी कोणी नाहीये, तर आता ही आहे ते म्हणजे अर्जुन आणि सायली आणि मधुभाऊ यांचा एक भयंकर भूतकाळ. श्वेताचं भांडं फोडण्यामध्ये चैतन्याने काय मदत केली सगळं सविस्तरपणे या भागामध्ये पाहूया. आपण आता पाहिलंय की आश्रमामध्ये चैतन्याला कंटिन्युअसली मात्र आता एकच विचार येत आहे की मी हिला कुठे भेटलोय, म्हणजे आता हिला कुठे भेटण्याची शक्यता नाही पण का कुणास ठाऊक मला असं कंटिन्युअसली वाटत आहे की मी हिला कुठेतरी पाहिलेलं आहे, कुठेतरी पाहिलेलं आहे, कोण आहे ही असा विचार चैतन्य करत असताना मात्र आता अचानकपणे त्याला त्या परफ्यूमची आठवण होते, जो परफ्यूम आता श्वेताने मारलेला आहे. काय गरज पडली आश्रमात असताना परफ्यूम मारण्याची? आणि जर इतका हा महागडा परफ्यूम आहे हे त्याला आठवलेलं आहे. इतका जर का महागडा परफ्यूम ही इकडे वापरू शकते, तर हा महागडा परफ्यूम घेण्यासाठी हिच्याकडे पैसे आहेत, तर ही आश्रमात का राहतीये? नाही, नाही, काहीतरी गौडबंगाल आहे. मला या सगळ्यामध्ये मात्र आता ही गोष्ट बोलली पाहिजे ते म्हणजे आता इकडे म्हणजे स्वतः आता सायली आणि अर्जुनला. कारण काही झालं तरी सुद्धा हेच दोघं जण मात्र आता माझी मदत करू शकतील. काहीतरी गडबड आहे. ही अचानकपणे आश्रमात येणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये. बरं आता चैतन्य विचार करतो की मी हिला विचारलंय, बघूया हिचे हावभाव तर लक्षात घेऊया. चैतन्य कंटिन्युअसली मात्र आता अर्जुन सायलीकडे लक्ष आहे असं जरी दाखवत असला तरी त्याचं लक्ष मात्र आहे ते म्हणजे श्वेताकडे. श्वेता काय हालचाली करते हे तो बघतोय. इकडे मधुभाऊ सांगत आहेत की लवकरात लवकर ना तुम्ही तुमचं काम सुरू करा. जी माझ्याकडून मदत हवी असेल ती मदत करायला मी मात्र तयार आहे. असं मधुभाऊंनी सांगितल्यावरती अर्जुन आणि सायली कामाला लागलेत आणि त्यानंतर इकडे आपण प्रियाने सचिनने आणलेलं औषध घेतलेलं आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये विचार करते, सायली आणि अर्जुन तुमचा कर्दनकाळ बनून आता मी इकडे येणार आहे. मुळातच या सगळ्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने धडा शिकवणार आहे ना की तुम्ही तुम्ही काहीही करू शकणार नाहीयेत आणि ती औषध पिते आणि प्रियाची तब्येत बिघडते. प्रिया आता जवळ-जवळ 4 ते 5 महिन्याची प्रेग्नंट आहे आणि अचानकपणे तिला त्रास सुरू झाल्या कारणाने मात्र आता सगळेच जण तिच्या अवतीभोवती जमलेले आहेत. प्रिया या सगळ्यामध्ये सांगते, "माझ्या पोटात दुखतंय, मला आता अस्वस्थ होत आहे." असं म्हटल्यावरती मात्र आता जेल ऑथॉरिटीची माणसं इकडे घाबरतात आणि ती घाबरून या सगळ्यामध्ये मात्र आता पाहायला लागतात की नक्की काय घडलंय आणि त्याच वेळेला मात्र आता प्रियाला शिफ्ट केलं जातं ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये. ज्यावेळेला प्रियाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातंय आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये प्रिया प्रिया आता हॉस्पिटलमध्ये आले ही बातमी चैतन्याला समजली. चैतन्याला काहीतरी गौडबंगाल वाटतच आहे की काहीतरी सस्पिशियस घडतंय, काहीतरी सस्पिशियस घडतंय. हे चैतन्याला सतत जाणवत असलं तरी नक्की काय घडतंय हे मात्र चैतन्याला काहीच कळत नाहीये. मग चैतन्य घरी आलाय आणि चैतन्य घरी येऊन सांगायला लागतोय, मला या सगळ्यामध्ये आता मात्र एक न्यूज समजलेली आहे. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, "अरे ऐक तरी, घरामध्ये काहीतरी बातमी झाली, मी तुला काहीतरी सांगतोय." यावरती चैतन्य म्हणतो, "माझी बातमी जास्त महत्त्वाची आहे. प्रिया सुटलेली आहे जेलमधून." आता मात्र घरच्यांचे धाबे दणाणलेत. प्रिया सुटून कशी काय चालेल? आणि त्यावरती मात्र अर्जुन म्हणतो, "हे कसं काय झालंय?" यावरती तो सांगायला लागतो, "प्रिया जेलमध्ये आहे." म्हणजे आता सुटली जेलमध्ये होती. जेलमध्ये तिची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्या कारणाने मात्र आता तिला हलवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे इकडे आता शिफ्ट करण्यात आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतोय, "ते काही नाहीये.
ही नाटक करते हे 100%. यावरती चैतन्य म्हणतो, "हो, पण हे जरी नाटक असलं तरी आपण सिद्ध कसं काय करू शकतोय?" यावरती सायली म्हणते, "ते काही नाहीये. आपण जाऊन तिची आता भेट घेऊया." असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे चैतन्य सांगायला लागतोय, "ठीक आहे, आपण तिची भेट घेऊया. पण ज्यावेळेला मी आता जेलमध्ये गेलो होतो ना, त्यावेळेला मी पाहिलं की तिची अवस्था बिकट होती. म्हणजे ती नाटक करते असेल, मला काही एवढं माहिती नाहीये. पण आता या सगळ्यामध्ये तिची अवस्था खूप बिकट होती आणि म्हणून म्हणून मी तिचा पाठलाग करत ज्यावेळेला मात्र आता हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यावेळेला जे दृश्य मी आता पाहिलं ना, ते महाभयंकर होतं. आपण आता पाहिलंय की चैतन्यने प्रियाला जेलमधून ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बघितलेलं आहे, तेव्हा चैतन्याच्या मनामध्ये विचार येतो की काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मात्र या सगळ्यामध्ये प्रिया नाटक करते की खरं करतेय, हे सगळं जर का जाणून घ्यायचं असेल तर मात्र या सगळ्यामध्ये प्रियाचा फॉलो केलं पाहिजे. म्हणून प्रियाला फॉलो करत ज्यावेळेला मात्र आता तो चाललेला आहे इकडे म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये. पण हॉस्पिटलमधलं दृश्य पाहून त्याला धक्का बसलाय. श्वेता तिकडे आलेली आहे. श्वेता तिकडे आलेली आहे आणि श्वेता आणि प्रिया ह्या दोघी बोलत आहेत. श्वेता आता प्रियाला म्हणते, "सांग, मला आता पुढचा प्लॅन काय आहे?" असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया, "पुढचा प्लॅन ना आपला रेडी असला पाहिजे. म्हणजे काहीही झालं ना, तरी आता पुढचा घाव करायचा आहे तो म्हणजे सायलीवरती. मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आता सायलीला सोडायचं नाहीये." बरं हे सगळं ऐकल्यावरती चैतन्य अर्जुनला सांगतोय, "अर्जुन, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." यावरती सायली आता सांगायला लागते, "काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आता आपण या सगळ्यामध्ये म्हणजे आम्हाला नाही सांगायचं असं काही आहे का?" यावरती ताबडतोब मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो चैतन्य, "नाही, नाही, मला वेगळ्या विषयावरती केसवरती डिस्कस करायचं आहे." असं म्हटल्यावरती कुठेतरी सायलीला मात्र आता डाऊट आलेला आहे आणि चैतन्याला अर्जुनला चैतन्य बाजूला घेऊन जात असताना सायली म्हणते, "काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आमच्यापासून काही सत्य लपवायला लागतंय का?" यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, "मला खरंच काही माहीत नाही बायको. मी चैतन्यसोबत बोलतो आणि त्यानंतर तुम्हाला काय ते सांगतो." इकडे तोपर्यंत श्वेता आणि प्रिया या दोघी जणी प्लॅनिंग करत आहेत. श्वेता आणि प्रिया बोलत असताना श्वेताला प्रिया सांगते आहे, "हे बघ, तू एक काम करायचं आहेस. आता खरं तर तू आश्रमातून सायलीच्या घरामध्ये जायला पाहिजेस. कारण कसं आहे, आश्रमामध्ये सायली कधी-मधी येते आणि ज्या वेळेला ती घरामधून आश्रमात जाईल ना, त्यावेळेला तिच्यासोबत तू जायलाच पाहिजेस. पण पण त्यासाठी मात्र आता तुला एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे सायलीच्या घरामध्ये प्रवेश मिळवायचा. कसं आहे ना, मला आता काही गोष्टी समजल्यात, की सायली प्रेग्नंट आहे. म्हणजे त्यावरती ती सांगायला लागते, "हो, मी तुम्हाला तेच सांगायला आले होते, की सायली प्रेग्नंट आहे." त्यावरती प्रिया म्हणते, "ही तर माझ्यासाठी खूप मोठी बातमी आहे." त्यावरती ती सांगायला लागते, "मग तुम्हाला आत्तापर्यंत माहिती होतं का गोष्ट?" यावरती ती सांगते, "नाही, मला माहीत नव्हती, पण आता मला समजलेली आहे नुकतीच." असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, "सायली प्रेग्नंट आहे आणि त्यासाठी मात्र आता काही झालं तरी घरामध्ये धावपळ होणार. अस्मिता जॉबला जायला लागलेली आहे आणि त्यामुळे हीच संधी आहे तुला घरात घुसायची, सायलीचा त्रास कमी करण्यासाठी." यावरती ती म्हणते, "आणि तसा माझा आणि सायलीचा, अर्जुनचा आणि मधुभाऊंचा जुना बदला आहे. तो बदला मी घेणार म्हणजे घेणार." यावरती प्रिया म्हणते, "तेच करण्यासाठी तुला तिकडे जायचं आहे. त्यांचा बदला असा घेशील ना, की या सगळ्यामध्ये त्यांना कळणार पण." आणि त्यावरती ती सांगायला लागते, "ठीक आहे, मी आता सायलीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते." आणि त्यावरती प्रिया म्हणते, "फक्त प्रयत्न नाही, तर आता हा आपला यशस्वी झालं पाहिजे. कारण आता मी फक्त या सगळ्यामध्ये तुझ्यावरतीच विश्वास ठेवू शकते. कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता तू जसा बदला घेऊ शकशील ना, तसा कुणीच बदला घेऊ शकणार नाहीये. कारण कारण आता आपण या सगळ्यामध्ये जुन्या मैत्रिणी आहोत ना, मला सगळं आता इकडे माहिती आहे." असं म्हणत असतानाच इकडे अर्जुनला एकांतामध्ये घेऊन आलेला आहे आणि ज्या वेळेला चैतन्य अर्जुनला एकांतामध्ये घेऊन आलाय आणि त्यावेळेला मात्र आता तो सांगायला लागतोय, "अर्जुन, मी जे तुला सांगितलं ना, ते सत्य इतकं भयंकर नाहीये. त्याच्या पुढचं खरं सत्य महाभयंकर आहे." आणि त्यावेळेला मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, "आता अजून काय सत्य ऐकायचं बाकी राहिलंय?" आणि त्यावरती लगेचच मात्र आता सांगायला लागतो तो म्हणजे अर्जुन, की म्हणजे चैतन्य सांगायला लागतो, "अरे श्वेता, जी श्वेता आता आश्रमामध्ये नव्याने घुसलेली आहे ना, ती श्वेता प्रियाची माणूस आहे." आणि त्यावरती अर्जुन म्हणाला, "तू काय बोलतोयस तू?" यावरती तो सांगायला लागतो, "हो, आणि खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षा सुद्धा महाभयंकर गोष्ट माझ्याकडे आहे." आणि त्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, "आता काय अजून? तू धक्क्यावरती धक्के मला देतच बसलेला आहेस." आणि त्यावरती चैतन्य सांगायला लागतो, "एक गोष्ट सांगू का? मुळातच ही ही श्वेता नाहीच आहे.
यावर अर्जुन म्हणतो, "तू काय बोलतोयस?" यावरती मग आता चैतन्य आपला डाऊट सांगायला लागतो. चैतन्य सांगायला लागतो, "खरं तर या सगळ्यामध्ये ज्यावेळेला मी आश्रमामध्ये गेलो होतो ना, त्याच वेळेला मी आता पाहिलं होतं. मी पाहिलं होतं, की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आता इकडे ती श्वेताचा मला आता परफ्यूमचा स्मेल ओळखीचा वाटला. जो परफ्यूमचा स्मेल आता साक्षी लावायची ना तो." यावरती अर्जुन म्हणतो, "काय तुला नक्की म्हणायचं आहे? तुला जे काय म्हणायचं ते स्पष्ट सांग." यावरती मात्र आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, "मला सांगता येत नाहीये. स्पष्टपणे काहीच बोलता येत नाहीये. मला हे असं वाटतंय, की ती श्वेता नाहीये, काहीतरी वेगळं आहे. साक्षीचा महागडा परफ्यूम जो आता एक खूप एक्सपेन्सिव्ह आहे, तो फॉरेनलाच फक्त मिळतो. तो परफ्यूम तिने कसा लावला होता एक आणि दुसरं म्हणजे सेम टू सेम मला साक्षीचे वाइब कसे काय तिच्यातनं आले?" यावरती चैतन्य म्हणतो, "एक मिनिट, मला काय वाटतं माहितीये का? आपल्याला साक्षी आता कुठेच दिसलेली नाहीये आणि याचाच अर्थ असा होतो, की साक्षी आता गायब जाऊन काहीतरी केलं असेल." यावरती अर्जुन म्हणतो, "प्लास्टिक सर्जरी? तुला असं म्हणायचंय का?" यावरती तो सांगायला लागतो, "हो." अर्जुन म्हणतो, "असं जर का असेल तर आपल्यासाठी हे महा डेंजर असणार आहे. काहीही झालं तरी आपल्याला महाभयंकर हे सत्य उलगडायलाच पाहिजे आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद काहीही झालं तरी आपल्याला वापरायला पाहिजे." अर्जुन म्हणायला लागतो, "एक काम कर चैतन्य, हे सगळं तूच करू शकतोस. म्हणजे आता आश्रमामध्ये आपल्याला अशा पद्धतीने लक्ष ठेवायला पाहिजे." आणि त्यानंतर मात्र आता श्वेतावरती लक्ष ठेवण्यासाठी चैतन्य, अर्जुन दोघे सज्ज झालेत. पण त्यात मात्र आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, की "मला माहिती आहे. मला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे मात्र आता साक्षीच्या असलेला पाठीवरचा तीळ आणि तो जर का तीळ असेल तर ही 100% साक्षी आहे. फक्त हे बघणं आपलं कर्तव्य आहे." आणि कुसुमताई हे सांगू शकते एका झटक्यात. चैतन्यने मात्र आता साक्षी ही त्याची कधी काळी एक्स गर्लफ्रेंड असल्याचा मात्र फायदा उठवलेला आहे आणि त्यानंतर साक्षीचं भांडं आता चैतन्य फोडणार आहे. साक्षी ही तन्वी आहे प्रेक्षकांनो. म्हणजे आता म्हणजे ही श्वेता ही तन्वी आहे. साक्षी आहे ही साक्षी. आता साक्षीने प्लास्टिक सर्जरी करून इकडे आलेली आहे आणि चैतन्याने तिचं भांडं उघडलेलं आहे. बरं इतकंच नाहीये तर सायली आता गप्प बसलेली नाहीये. तिने प्रिया नाटक करते. अश्विनच्या मदतीने तिने कोणतं तरी औषध घेऊन मुद्दामच हा सगळा प्रकार घडवून आणलाय. हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलत मात्र आता प्रियाची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये प्रेक्षकांनो करण्यात आलेली आहे.